नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट मराठीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये. या एपिसोडमध्ये आपण शेरलॉक होम्सच्या दी ॲडव्हेंचर ऑफ द मॅझरीन स्टोन ही गोष्ट आहोत. बेकर स्ट्रीटवरील त्या पसाऱ्यानं भरलेल्या खोलीत पाऊल टाकल्यावर डॉक्टर वॅटसनला मनापासून आनंद झाला, कारण इथेच त्याच्या आठवणीतील अनेक साहसांना सुरुवात झाली होती. त्याने सभोवताली नजर टाकून भिंतीवरचे तक्ते, तऱ्हेतऱ्हेच्या रसायनांचे डाग, पडलेली मांडणी, एका कोपऱ्यात टेकलेले व्हायोलिनची केस इत्यादी वस्तू बघितल्या. कोळशाच्या छोट्याशा शेवळीत आता पाईप आणि तंबाखूचे बटवे ठेवलेले दिसत होते. आणि सर्वात शेवटी त्याची नजर बिलीच्या हसतमुख चेहऱ्यावर पडली. तो वयानं लहान असेल, पण अत्यंत हुशार होताच आणि अनेक छोट्या छोट्या कामात मदतही करत होता तो तशी होम्सला. वॅटसनच्या गैरहजेरीत त्याची उपस्थिती होम्सला चांगलीच उपयोगी ठरत होती. सारं काही होतं तसंच आहे बिली, अगदी तू सुद्धा. आणि मला वाटतं होम्सच्याही बाबतीत तसं म्हणता येईल. मला वाटतं ते अजून झोपले असावेत, बिली बंद दरवाजाकडे नजर टाकून म्हणाला. उन्हाळ्याचे दिवस, सकाळचे 7 वाजून गेले होते, पण वॅटसनला आपल्या मित्राचा अनियमितपणा नवीन नसल्याने या गोष्टीचं जराही आश्चर्य वाटलं नाही. खरे म्हणजे हातात एखादं काम आलेलं दिसतंय. खरं आहे सर, त्यात त्यांनी स्वतःला अगदी बुडवून घेतलंय. मला त्यांच्या प्रकृतीची काळजी वाटते. ते पिकुटलेले आणि रोडावलेले दिसतात, काहीही खातपीत नाहीत. मिसेस हाडसननी जेवण कधी घेणार असं विचारल्यावर परवा 7:30 वाजता असं उत्तर देतात. एखादं प्रकरण हातात घेतल्यावर त्यांची काय अवस्था होते हे तुम्हाला माहिती आहेच. खरं आहे बिली, ते कोणाच्या तरी मागावर आहेत. काल एका कामगाराचं रूप घेऊन बाहेर पडले होते, तर आज एका जख्ख म्हातारीचं. खरं तर आतापर्यंत मला त्यांच्या कौशल्याची सवय व्हायला हवी होती, पण मीही फसलो. असं म्हणत बिलीनं सोफ्यावर पडलेल्या एका फॅशनेबल छत्रीकडे बोट दाखवली. ही त्या म्हातारीच्या वेषांतरांपैकी एक वस्तू, तो म्हणाला. पण हे प्रकरण तरी कसलं आहे बिली? आवाज अत्यंत बारीक करून एखादं राष्ट्रीय गुपित सांगत असल्याच्या थाटात बोलू लागला. तुम्हाला म्हणून सांगतो, पण दुसऱ्या कोणाशी बोलू नका. हा शाही हिऱ्याचा मामला आहे. म्हणजे लाखाचा दरोडा? होय सर, आणि तो परत मिळवायचा आहे. काल इथे पंतप्रधान आणि गृह खात्याचे सचिव आले होते. त्याच सोप्यावर बसले होते ते. होम्स त्यांच्याशी फार छान वागले. आपण या प्रकरणात शक्य ते सारे प्रयत्न करू असं आश्वासन देऊन त्यांना धीरही दिला. ते गेले आणि लॉर्ड केंटमायर, अरे बापरे, तुम्ही त्यांना ओळखता? म्हणजे हा काय प्रकार आहे हेही ओळखलं असेलच. अत्यंत चक्रम गृहस्थ आहेत ते, असंच मी म्हणेन. पंतप्रधान साहेब चांगले आहेत. ते गृह खात्याचे सचिवही सभ्य आणि सुसंस्कृत आहेत. पण हे लॉर्ड साहेब, मी त्यांच्या थाऱ्यालाही उभा राहणार नाही. मला वाटतं मिस्टर होम्सही राहणार नाहीत. त्यांच्या होम्स साहेबांच्या कौशल्यावर अजिबात विश्वास नाही. हे प्रकरण त्यांच्याकडे देऊ नये असं त्यांचं मत होतं, किंवा मिस्टर होम्स हरतीलच असं त्यांना वाटत होतं. होम्सला हे माहीत आहे? त्यांना काय माहीत नसतं. मग होम्सला यश मिळावं आणि लॉर्ड केंटमायरची चांगली फटफजिती व्हावी असंच आपण म्हणूया. पण काय रे बिली, त्या खिडकीजवळ तो पडदा कशासाठी लावलाय? मिस्टर होम्सने तो 3 दिवसांपूर्वीच लावला. त्याच्या मागे एक गंमत आहे. बिलीनं पुढं होऊन तो पडदा बाजूला केला. मागल्या बाजूला होम्सची प्रतिकृती बघून डॉक्टर वॅटसनने आश्चर्याचा चित्कारच काढला. त्या पुतळ्यावर होम्सचा गाऊनही होता. त्याचा चेहरा बराचसा खिडकीकडे व थोडासा खालच्या अंगाला वळवलेला होता. जणू काही तो काहीतरी वाचतच आहे असा भास व्हावा. बिलीनं त्याचं डोकं अलग करून वर उचललं. आम्ही हे वेगवेगळ्या कोणातून वळवतो, त्यामुळे इथे खराखराच माणूस बसला आहे असं वाटतं. खिडकीवर पडदा नसेल तर मी त्याला हात लावण्याचं धाडस करत नाही. पडदा ओढल्यावर तो रस्त्याच्या पलीकडूनही पाहता येऊ शकतो. पूर्वी एकदा आम्ही त्याचा असा वापर केला होता. तो मी इथे येण्यापूर्वी असेल. बिलीनं खिडकीवरचा पडदा बाजूला करून रस्त्यावर नजर टाकली. पलीकडून एक इसम इकडे नजर ठेवून असतो. आत्ताही तो तिथंच आहे. हवं तर तुम्हीही बघून घ्या. वॅटसननं एक पाऊल पुढे टाकलं आणि तेवढ्यात बेडरूमचा दरवाजा उघडला गेला आणि होम्स खोलीत आला. त्याचा चेहरा पिकुटलेला होता खरा, पण हालचालीत पूर्वीची चपळता कायम होती. एका झपाट्यात त्यानं खिडकी गाठली आणि पडदा पूर्वीसारखा ओढून घेतला. आता ठीक झालं, तो म्हणाला. तू असा खिडकीजवळ जाऊ नकोस बिली. तुझ्या जीवाला धोका आहे आणि तुझ्याशिवाय माझं निश्चितच आडेल. तू इथे परत आलेला बघून छान वाटतंय वॅटसन. तू अगदी मोक्याच्या प्रसंगी आला आहेस. ते मला आत्ताच कळलं. तू आत्ता गेलास तरी चालेल बिली. हा मुलगा अगदी वेडा आहे वॅटसन. त्याला असं सुखासुखी संकटात लोटून कसं चालेल? कसलं संकट होम्स? अचानक मरण. आज संध्याकाळीच असं काहीतरी घडेल असं मला वाटतंय. काय वाटतंय? कुणाचा प्रयत्न? काहीतरीच विनोद करू नकोस होम्स. माझी बेताची विनोदबुद्धी यापेक्षा अधिक चांगला विनोद करू शकत नाही. पण सध्या तरी आरामात आहोत ना? थोडीशी घ्यायला काही हरकत नाही ना?
नाहीतर आपलं सिगार आणि लायटर नेहमीच्याच जागी आहेत. तो आपल्या पूर्वीच्याच खुर्चीत बसलेलं बघायला मला निश्चितच आवडेल. मी आपला पाईप ओढलेला चालेल ना? सध्या मी दारू आणि तंबाखू यावरच भागवत असतो. पण जेवत खात का नाहीस? उपाशी राहिलो की माझा मेंदू तरतरीत राहतो. डॉक्टर म्हणून तुला कल्पना असेलच वॅटसन, की अन्न पचवण्यासाठी जे रक्त लागतं त्यामुळे मेंदूची उपासमार होते. माझ्या दृष्टीनं मेंदू महत्त्वाचा, तर इतर सारे अवयव अपेंडिक्स सारखे. साहजिकच मी मेंदूची अधिक काळजी घेतो. अरे पण तुला असलेल्या या धोक्याचं काय? त्यासाठीच तुला थोडासा त्रास देतो. माझ्या संभाव्य खुनाचे नाव व पत्ता नीट लक्षात ठेव. माझं काही बरं वाईट झालंच तर ते स्कॉटलंड यार्डला सांग आणि त्यांना माझ्या शुभेच्छाही दे. हे घे त्यांचं नाव आणि पत्ता लिहून घे. काउंट निग्रेहो सिल्व्हियस, पत्ता 136 मूनसाईड गार्डन NW. नीट लिहून घेतलंस? वॅटसनच्या चेहऱ्यावर काळजी आणि उत्सुकता दिसू लागली. होम्स स्वतःवरचं संकट नेहमी सौम्य करून सांगतो. त्याची याला कल्पना होती आणि अशा वेळी तो होम्सच्या मदतीसाठी नेहमीच तयार असे. मी तुझ्या जोडीला आहे होम्स. 1-2 नाही तर मला फारसं कामच नाही. तू सुधारणार नाहीस वॅटसन. तुझ्या व्यापात आणखी कशाला भर घालून घेतोस? तू तू तुझ्या व्यवसायात बुडाला आहेस याची मला कल्पना आहे. तुला केव्हाही रुग्णाच्या घरी जावं लागतं. सध्या तरी अशी महत्त्वाची एकही केस नाही. पण तू या इसमाला अटक करायला का सांगत नाहीस? मी करू शकतो, पण त्याला त्याचीच भीती वाटते. मग का नाही करत? कारण मला तो हिरा हवा आहे. ते कुठं आहे? तो हिरा नक्की कुठं आहे ते मला माहिती नाही. बिली म्हणला होता खरा, तो हरवलेला शाही हिरा. हो, तो पिवळा माजरीन हिरा. मी माझं जाळं विणलं आहे आणि आता मासा कोण आहे तेही मला माहीत आहे. पण तो हिरा मिळणार नसेल तर त्याला पकडून काय उपयोग? ते गजाआड गेले तर जग सुटकेचा श्वास सोडेल हे खरं आहे. पण आज माझ्या दृष्टीने ते नाही तर तो हिरा महत्त्वाचा आहे. आणि तुझा मासा हा काउंट सिल्व्हियस आहे तर? हो, पण तो साधासुद्धा मासा नाही, मोठा शार्क आहे. तो चावतो. दुसरा आहे सॅम मार्टन. हा एक मुष्टियोद्धा आहे. सॅम तसा वाईट नाही, पण काउंट त्याचा हवा तसा उपयोग करून घेतो. हा सॅम शार्क बिर्क नाही, तो एक गुबगुबीत मोठा मासा आहे, एवढंच. पण सिल्व्हियस बरोबर तोही जाळ्यात सापडणार आहे. हा काउंट सिल्व्हियस आहे कुठे? सकाळपासून मी त्याच्याच मागावर आहे. तुला माझं म्हातारीचं रूप माहितीच आहे वॅटसन. त्याला तो फारच फसला. त्यानं माझी छत्री उचलून माझ्या हातात दिली वर शुभेच्छाही दिल्या. तो मिश्रवंशीय इटालियन आहे. लहर असली की अत्यंत सभ्य माणसासारखं वागतो. एरवी त्याच्यातलं सैतान जागा होतो. हे जग मोठं विचित्र आहे वॅटसन. ती त्याची एक चाल असेल. शक्य आहे. त्याचा मी स्ट्रॉबेरीच्या दुकानापर्यंत पाठलाग केला. हा स्ट्रॉबेरी एअरगन्स फार चांगल्या बनवतो असं ऐकून आहे. अशीच एक बिंदूक या क्षणी आपल्या समोरच्या खिडकीत असावी असा माझा अंदाज आहे. तू माझा पुतळा बघितलायस? हो, मगाशीच बिलीनं दाखवला नाही का? कुठल्याही क्षणी त्याच्या मेंदूतून एखादी गोळी आरपार जाईल. काय बिली, काय गडबड आहे? बिली एक व्हिजिटिंग कार्ड घेऊन आत आला. होम्सनं त्याच्यावर नजर टाकताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हे घ्या. सैतानाचं नाव घेताच साक्षात सैतान हजर. त्याच्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती. जाळं तयार ठेव वॅटसन. हा फार मोठा धाडसी इसम आहे. त्यानं मोठमोठ्या श्वापदांची शिकार केली आहे हे तू ऐकलंच असशील. आता माझी शिकार जमली तर त्याच्या कीर्तीत चांगलीच भर पडेल. याचा अर्थ मी त्याच्या मागावर आहे हे त्याला समजलेलं दिसतं. मग पोलिसांना बोलवून घे. हो, पण एवढ्यात नाही. जरा काळजी घेऊन खिडकीबाहेर नजर टाकतोस का? रस्त्यावर कोणी आहे का बघ. वॅटसननं हळूच पडदा बाजूला करून बाहेर नजर टाकली. एक आडदांड इसम उभा आहे, त्यानं सांगितलं. तो सॅम मॅर्टनच असणार. अत्यंत विश्वासू पण तेवढाच मठ्ठ. हे गृहस्थ कुठे आहेत बिली? बाहेरच्या खोलीत बसलेत. मग मी घंटी वाजवली की त्यांना आत पाठव. होय सर. मी खोलीत नसलो तरी त्यांना बसायला सांग. ओके सर. बिलीनं दरवाजा लावून घेईपर्यंत वॅटसन स्वस्थ बसला. मग लगेच होम्सकडे वळला. होम्स, हा काय वेडेपणा आहे? हा माणूस कोणत्याही टोकाला जाणार आहे. कदाचित तो तुझा खूनही करेल. मला त्याचं जराही आश्चर्य वाटणार नाही. मग मी इथेच थांबतो ना तुझ्यासोबत? नको, ते अडचणीचं ठरेल. कोणाच्या? त्याच्या? नाही, माझ्या. पण मी तुला सोडून जाऊ शकत नाही. तू जाशील. सोपवलेली कामगिरी करण्यात तू कधीच कुचराई केली नाहीस व आताही करणार नाहीस. हा माणूस स्वतःच्या इच्छेनं आला आहे, पण तो माझ्या इच्छेने इथं थांबणार आहे. बोलता बोलता होम्सने एक कागद ओढला आणि त्याच्यावर 2 ओळी लिहिल्या. गाडी करून स्कॉटलंड यार्डला जा आणि CIDच्या युगलला ही चिठ्ठी दे. परत येताना पोलिसांना घेऊनच ये. ते त्याला अटक करतील. हे काम मी मोठ्या खुशीनं करीन. तू परत येईपर्यंत कदाचित मी तो हिरा कुठे आहे हे शोधून काढलेला असेल. असं म्हणून होम्सने घंटी वाजवली आणि दोरीला हात घातला. मला वाटतं आपण इथून झोपण्याच्या खोलीतून जाऊ. दुसऱ्या दरवाजाचा कधी कधी असा चांगला उपयोग होतो वॉटसन. मी इथून त्या शार्कला त्याला कळून न देता बघू शकतो आणि माझ्या स्वतःच्या काही पद्धती आहेतच याची तुला कल्पनाच आहे.
मिनिटाभरानं बिलीने काउंट सिल्व्हियसला खोलीत सोडलं. तेव्हा ती मोकळीच होती. हा पट्टीचा शिकारी आणि निष्णात खेळाडू चांगलाच धिप्पाड व उग्र होता. भरघोस काळ्याभोर मिशांमुळे त्याचा उग्रपणा अधिकच भरभरून वाटत होता. नाकही गरुडाच्या चोचीसारखं बाकदार होतं. अंगावरचा पोशाखही आफ्रिकेतून आल्यासारखा होता. पण त्याचा झगमगीत नेकटाय, त्यावरची चमकती पिन हा त्याच्या गुलहौशीपणा दाखवून देत होता. दरवाजा मागे बंद होताच त्याने सर्व खोलीवर नजर फिरवली. त्याच्या नजरेत आश्चर्य व संशय दिसू लागला. खिडकीजवळच्या खुर्चीमागे एक मोठं डोकं आणि गाऊनची कॉलर दिसताच त्याच्या तोंडून खुशीचा चित्कार निघाला. प्रथम त्याच्या नजरेत आश्चर्य दिसलं, मग त्याच्या जागी खुनशीपणा आला. त्यानं सभोवताली नजर टाकून आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेतली आणि दबक्या पावलांनी खुर्चीजवळ गेला. आता काठी उगारून तो त्याच्या डोक्यावर घाव घालणार तोच पाठीमागून उपहासात्मक सुरात बोलणं ऐकू आलं. नका काउंट, ते डोकं फोडू नका. काउंटनी दचकून मागे वळून बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर आता क्रौर्यासोबत आश्चर्यही होतं. पुन्हा एकदा त्यानं आपली जाडजूड काठी वर उचलली, पण आता पुतळ्याऐवजी होम्सच्या डोक्यात काठी घालण्याचा त्याचा विचार होता बहुधा. पण होम्सची नजर आणि चेहऱ्यावरचं हसू बघून तो हात अलगद बाजूला झाला. छान पुतळा आहे नाही? वॉटसननं विचारलं. होम्स म्हणाला, ट्रॅव्हेनियर नावाच्या विख्यात फ्रेंच कलाकारानं तो बनवला आहे. तुझा मित्र स्ट्रॉबेरी जितके चांगल्या बंदुका बनवतो तेवढाच हा मेणाचे पुतळे बनवतो. एअरगन्स, तुम्हाला काय म्हणायचे महाशय? आपली हॅट व काठी बाजूच्या टेबलावर ठेवा. धन्यवाद. आता खाली बसा. आपलं रिव्हॉल्व्हरही काढून बाहेर ठेवलं तर बरं होईल. हां, आता आरामात बसा. खरं तर आपण आलात हे फार चांगलं झालं. मला तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचंच होतं. मलाही तुमच्याशी बोलायचं होतं मिस्टर होम्स, काउंट गुरगुरला. म्हणूनच मी इथे आलो आहे. आणि आता तुम्हाला माझा मारण्याचाही विचार होता हे मी मुळीच नाकारीत नाही. तुमच्या डोक्यात असं काहीतरी आहे याची मला कल्पना होतीच, होम्स म्हणाला. मग आपण एवढे जातीने का लक्ष घालत आहात? कारण तुम्ही निष्कारण मला दुखवण्याच्या भानगडीत पडलात. माझ्या मागावर आपली माणसं सोडलीत. माझी माणसं? मुळीच नाही. खोटं बोलू नका. दोघांनी माझा पाठलाग केला. हा खेळ मलाही खेळता येतो होम्स. ती अगदी किरकोळ गोष्ट झाली काउंट. आणि माझ्याशी बोलताना जरा आदरानं बोलत जा. माझ्या कामामुळे मला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारांचे फोटो बघण्याची सवय आहे. तिथे एखादा जरी कमी वाटला तरी मला खटकतं. ठीक आहे मिस्टर होम्स. हे कसं ठीक झालं? पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही माझी माणसं म्हणता त्या बाबतीत तुमचा काहीतरी गोंधळ होतोय. यावर काउंट सिल्व्हियस खवचटपणे हसला. इतरांनाही तुमच्यासारखे डोळे असतात मिस्टर. काल एक म्हातारा कामगार माझ्या मागे होता तर आज एक म्हातारी. दिवसभर त्यांनी माझा पिच्छा पुरवला. तुम्ही माझं फारच कौतुक करत आहात महाशय. ओल्ड बॅरन डॉसनही फाशी जाण्याच्या आदल्या दिवशी असंच म्हणाला होता की माझ्यामुळेच तो कायद्याच्या हाती लागला. आता तुम्ही तर माझे वेषांतर आणि अभिनयनाला दाद देऊन मला लाजवीतच आहात. म्हणजे त्या दोन्ही व्यक्ती तुम्ही होता? ती कोपऱ्यात पडलेली छत्री बघितलीत? होम्स खांदे उडवीत विचारलं. तुम्ही मोठ्या आदबीनं मला ती उचलून दिली आणि ही तुम्हाला संशय येण्यापूर्वीची गोष्ट. अरे रे, मला तेव्हाच कळलं असतं तर मी जिवंत घरी आलो नसतो. मला याची कल्पना होतीच. आपण सारे हाती आलेली एक संधी घालवतो. जाऊ दे, त्यामुळेच तर आज आपण एकमेकांना भेटतो आहोत. आता काउंटच्या भुवया अधिकच वर चढल्या. हे बोलून तुम्ही स्वतःची परिस्थिती आणखीनच बिघडून ठेवली आहे. ते तुमचे हेर नव्हते तर तुम्ही स्वतःच होता. नुसती लुडबुड. म्हणजे तुम्हीच माझा पाठलाग केलात हे तुम्हाला मान्य आहे, पण कशासाठी? तुम्ही अल्जेरियातील सिंहांची शिकार कशासाठी काउंट करायचात? हो, कशासाठी? शिकारी आणि धोका स्वीकारण्याची आवड, या गोष्टीसाठी. आणखी जनतेची हिंस्र प्राण्यांपासून सुटका करण्यासाठी, होय ना? होय. मग माझी कारणं तीच आहेत. हे ऐकून काउंट ताडकन उभे राहिले आणि त्यांचा हात पॅन्टच्या मागच्या खिशाकडे गेला. खाली बसा. काहीही कारण नाही, होम्सने सांगितलं. मला तो पिवळा हिरा हवाय. हे ऐकून काउंट सिल्व्हियस खाली बसले. त्यांच्या चेहऱ्यावर सैतानी हास्य होतं. पिवळा हिरा? हो, आणि मी त्याच्यासह तुमच्या मागे आहे याची तुम्हाला कल्पना होती. आज रात्री इथे आलात ते मला त्याच्याविषयी किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठीच आणि माझा काटा काढणं किती गरजेचं आहे याचा अंदाज घेण्यासाठी. तुमच्या दृष्टीनं ते योग्यच आहे. मला जवळजवळ सारी माहिती आहे. फक्त एकाच गोष्टीची उणीव आहे, ती तुम्ही पुरी करणार आहात. असं? आता काय कमी आहे? तो शाही हिरा सध्या कुठे आहे? तो कुठे आहे हे तुम्हाला हवं आहे आणि ते मी कसं काय सांगू शकेन? सांगू शकाल आणि तुम्ही सांगालच. असं? तुम्ही मला फसवू शकत नाही काउंट सिल्व्हियस. होम्स काउंटकडे रोखून पाहत म्हणाला. तुमचं व्यक्तिमत्व आरसपाणी आहे. तुमच्या मनात काय चाललंय ते मी स्पष्टपणे वाचू शकतो. मग तो हिरा कुठे आहे हेही तुम्हाला समजूच शकेल. यावर होम्सनं खुशीने टाळी वाजवली.
याचा अर्थ तुम्हाला ते माहीत आहे आणि आत्ताच तुम्ही